श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज मी तुझ्यासाठी ते मोठे आशीर्वाद घेऊन आलो आहे, ज्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल घडतील. ते फक्त सकारात्मक असतील आणि ते तुला पुढे नेणारे असतील. तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने ऐकून घ्या. तुम्ही आजपर्यंत तुमच्या नात्यांकडून, काही लोकांकडून दुःख सहन केलं आहे. तुम्ही खूप काही मान सन्मान त्यांच्याकडून प्राप्त केलेला नाही, पण आता मात्र तुम्हाला मान सन्मान आणि योग्य ती पदवी मिळण्याची योग्यता निर्माण करणारे, आशीर्वाद देणारे स्वामी तुमच्या पुढे आहेत. स्वामी माऊली तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणणार आहे, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवं आहे. अगदी डोळ्यातलं पाणी पुसून टाका. कधी तुम्ही रडला आहात, काही गोष्टी तुम्ही देवाकडे मागितल्या आहेत, तर आजचा संदेश तुमच्यासाठी आशेचा किरण तुमच्या आयुष्यात सुखद बदल घडवून आणणारा आहे. पुढील काही मिनिटे तुम्ही तत्पर राहा, कारण येणारे आशीर्वाद हे थांबणार नाहीत, तर वाढणार आहेत. त्यासाठी तयार व्हा. तुमच्या तुटलेल्या हृदयाला पुन्हा जोडण्यासाठी, तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी स्वतः भगवंत तुमच्यापुढे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा देवाला हाका माराल, तेव्हा तेव्हा सुखद बदल तुमच्या आयुष्यात घडू लागतील. हळूहळू काळ बदलेल. हळूहळू ते सर्व काही घडेल जे तुम्हाला हवं आहे. तुम्ही पुन्हा नात्यांसह एकत्रित याल. तो आनंद प्राप्त कराल. ती शांतता अनुभव कराल. मला तुमची मदत करायची आहे. तुम्ही ती स्वीकारण्यास तयार आहात? तू तुझ्या मनाला सांभाळू सांभाळू थकला आहेस. मला माहीत आहे की माझी मदत तुला हवी आहे. होय, ती मिळणार आहे. प्रत्यक्ष आज कुठेतरी असा प्रकाश तुझ्या जीवनात तुला दिसणार आहे, ज्यासाठी तू प्रयत्न करत आहेस. तू पाहत आहेस ते सर्व काही स्वप्न पूर्ततेत परिवर्तित करणारे, आशीर्वाद देणारे आज स्वामी तुझ्या पुढे आहेत. माग. तुला जे काय हवे आहे ते माग. कदाचित आज परिस्थिती तुझ्या विरोधात आहे. आज पैशाची चिंता असेल, काही अशा चिंता असतील ज्या नात्याशी संबंधित असतील, भविष्याची चिंता असेल, तर आज त्या सर्व काही कायमच्या संपवून टाकणारे आणि तुला सुखद अनुभव देणारे आशीर्वाद मिळणार आहे. त्या सर्व काही चिंता एकत्रित करून देव तुझ्याकडून दूर करत आहे. तू त्यासाठी तयार आहेस? जर तयार आहेस तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर. स्वतःपासून दूर जाताना, त्या अशा गोष्टी ज्या नकारात्मक आहे, ज्या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत, त्यापासून दूर जाताना चिंता करू नका, काळजी करू नका. जर त्यात एखादे नाते जरी दूर जात असेल, तर ते तुमच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी घडत आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही जिवंत आहात आणि जिवंत राहणार आहात आनंदासाठी, कारण आनंद तुम्हाला मिळणार आहे. देव तुमची निवड करतो आणि तुम्हाला पुढे नेतो. तुमचे अश्रू पुसतो, तुम्हाला उंचावतो, तुम्हाला त्या उंच भरारीसाठी तयार करतो. बाळा, मी कधीही तुला रिकाम्या हाताने पाठवणार नाही, तर नेहमीच तुझे हात आनंदाने आणि त्या आशीर्वादाने भरलेले असतील. ज्या मार्गावर तू विश्वासाने चालत आहेस, त्याच वळणावर मी तुला मिळेल आणि माझे आशीर्वाद देखील मिळतील. तू म्हणत असशील, माझ्या वेदना किती आहेत स्वामी, हे तुम्ही पाहत नाहीत का? तर होय, तुझ्या वेदना दूर करणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करत आहे. आता इथून पुढे तुमचं आरोग्य उत्तम होईल. तुम्ही थकाल नाही, तर आता तुम्ही उत्साहाने भरून जाल. मी तुमच्या चेहऱ्यावरील हसू पाहण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येक क्षणात परमेश्वराचे ध्यान, आभार माना, कारण परमेश्वराने तुमची निवड चांगल्या गोष्टींसाठी केली आहे. तुम्हाला माहीत नाही इतके आशीर्वादित तुम्ही आहात. पण आज काही गोष्टी तुमच्याकडे नसताना
तुम्ही फक्त त्याच गोष्टींचा विचार करत आहात ज्या तुमच्याकडे नाहीत. पण एक नजर फिरवा तुमच्या आयुष्यावर, तुमच्या घरावर, तुमच्या कामाच्या ठिकाणावर. आज तुमच्याकडे काय काय आहे? तुमचं स्वतःचं काम आहे, तुमची स्वतःची नोकरी आहे, तुमचं सुंदर घर आहे, तुमच्या घरातील प्रेमळ सदस्य आहेत, तुमच्यावर भरभरून प्रेम करणारी ती प्रत्येक सदस्य तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात, आनंदाचा वर्षाव करतात. ती पहा, त्या नात्यातील प्रेम पहा, आपुलकी पहा आणि तुमची आर्थिक संपन्नता पहा. आज तुम्ही किती पुढे आला आहात, कारण देवानेच हे फळं तुम्हाला दिली आहेत, प्रदान केली आहे. यासाठी तुम्ही देवाला धन्यवाद केले आहेत का? तुमच्या आयुष्यात जो कोणी माणूस येतो तो कधीकधी तुमची मदतही करतो, तुम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गही दाखवतो. तो देवानेच पाठवलेला एक देवदूत माना, कारण तो तुमच्यासाठी देवासारखे काहीतरी आणतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करतो. जर तुम्ही चांगुलपणासाठी तयार केल्या जात आहात तर होय म्हणा, स्वीकार करा, कारण मनापासून स्वीकार केलेलं तुम्हालाच मिळणार आहे. तुमच्या वाट्याला येणारा अंधार, त्रास, चिंता, दुःख देव नष्ट करत आहे. हे ब्रह्मांड त्यालाच काहीतरी कठीण देतं, जेव्हा ते कठीण स्वीकारण्याची, पेलण्याची त्याची क्षमता असते. जर तू आज माझ्याकडे काही अपेक्षा करत आहेस तर होय, मी तुझ्या अपेक्षाला पूर्ततेत परिवर्तित करतो, तुला आशीर्वादाने भरतो, तुला पुढील काही चमत्कार देतो. बाळा, काही काळातच तुम्ही तुमच्या जीवनाला उच्च स्तरावर जाताना पाहाल. तुम्ही या संपूर्ण ब्रह्मांडाकडे पाहून आनंदित असाल आणि वर पाहून तुम्ही म्हणाल की तुम्ही मला जे काही दिले आहे त्यात मी आज सुखी, आनंदी आणि संपन्नतेने भरल्या गेलो आहे. बाळा, स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यास सुरुवात कर, कारण कधीकधी मी तुझ्याशी या सुसंवादातून बोलतो, तर कधी या संदेशातून, तर कधी तुझ्या मनातूनच तुझ्याशी उत्तर देतो. जर तू कुठल्याही स्वरूपात माझा आवाज ऐकत असशील तर तुझ्यावर याचा परिणाम सकारात्मक होणार आहे. हळूहळू तुझ्या प्रगतीचे दिवस येत आहे. जे काही आजपर्यंत बंद आहे ते उघडेल, त्याची सुरुवात होईल. सुरुवात नवीन असेल, तुम्ही घाबराल, पण मी तुम्हाला यशाने भरणार आहे. देव म्हणतात, बाळा, आज मी तुला एक गोड वचन देत आहे, जे ऐकल्यावर तुझ्या मनाला आनंद निर्माण होईल. मी तुझी जबाबदारी घेतली आहे. तुझे दुःख, त्रास, क्लेश आणि तुझ्या मनातील ते सर्व नकारात्मक विचार सोडून देण्याची शुभ वेळ आली आहे. अजूनही तुझा विश्वास बसत नसेल तर येणारे 8 दिवस तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी देणारे आहेत. तुझ्या घरातील ताण, तणाव आणि संघर्षाचे वातावरण परिवर्तित होऊन आनंदात परिवर्तित केल्या जाईल. हे माझे बोल लक्षात ठेव, कारण याचा अनुभव तू लवकरच घेणार आहे. आजपासून तयार हो की घरात कुठल्याही प्रकारे वादविवाद होणार नाही याची काळजीसुद्धा तू घेणार आहेस. तुझ्या घरातील सुंदर वातावरण, आनंदी वातावरण तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आणि भगवंताला सुद्धा तुझ्या घराकडे येण्यासाठी भाग पाडेल. जर बाळा, तुला माहीत आहे की काही गोष्टींमुळे वादविवाद घडतात आणि काही गोष्टी लांबणीवर सुद्धा होतात, मग त्या गोष्टींना कटुतेचा सामना करताना किंवा काही शंका कुशंका असताना त्यांचे निरसन करणे आवश्यक आहे. माणसांना जपा, नात्यांना जपा. जेव्हा तुम्ही नाते जपाल तेव्हाच तुम्ही अधिक शिकाल. देव म्हणतात, बाळा, तुला माझ्यापर्यंत येऊन पोहोचायचं आहे, तुला तुझ्या जीवनात जिंकायचं आहे, तर होय, मी तुझ्यासाठी ते सर्व काही तयार करतो. बाळा, आजचा पवित्र दिवस
तुझ्या लक्षात राहू दे. आज तुझ्या जीवनात मी ती शांतता, आनंद आणि चारही दिशेने तुला यश प्रदान करणारे आशीर्वाद देत आहे. ते स्वीकार कर. तू जेव्हा एखादे झाड लावण्यासाठी एखादे बीजारोपण करतोस, तेव्हा त्याला खत पाणी घालणे, रोज त्याची लक्षपूर्वक निगा राखणे, त्यानंतर ते झाड वाढण्यास सुरुवात होते. त्याची निगा आणखी काही दिवस ठेवल्यास ते मोठे होऊ लागते. काही वर्षात त्याला फुले, फळे येऊ लागतात. तेव्हा तू त्याचा आनंद घेतोस आणि ते स्वीकार करतोस. तेव्हाच तू त्याला तुझं यश मानतोस, कारण त्याला तू वाढवलं आहेस, मोठं केलं आहेस आणि आता त्यातून मिळणारे फळंही तुलाच मिळावे ही तुझी अपेक्षा आहे. होय, ते तुलाच मिळणार आहेत. देव म्हणतात, कधीकधी तुम्ही खूप बहरलेल्या झाडांना बघितलं आहे का, जे खूप फळांनी बहरलेलं असतं. ते झाड स्वतः ती फळं घेत नाही किंवा ती फळं कुणाला मिळतात, ती इतरांच्या कामी येतात. इतर सर्व कुणी त्यावर आनंद प्राप्त करतात, पण ते झाड कधीही स्पर्धा करत नाही की माझ्या झाडावरची फळं मला का नाहीत किंवा ती मला का मिळाली नाही याचं उत्तरही शोधत नाहीत. ते फक्त देण्याचं कार्य करतात. कधीकधी आपल्या स्वभावात काही गोष्टी अशा घ्या की फक्त देणे सुरू ठेवा. विचार करू नका की तुम्ही काय देत आहात. त्यामुळे तुम्ही ईश्वराच्या आशीर्वादाने निरंतर बहरत राहाल. जेव्हा तुम्ही देणे शिकता ना, तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू लागतं. समोरच्याजवळून आशा ठेवू नका, तर तुम्ही त्यांना काय प्रदान करता, काय देता यावर जास्त भर द्या. त्यामुळे तुमचे जीवन अधिक सुखावेल, आनंदाने भरेल, काळजी दूर होईल आणि दिल्यामुळे तुमचे मन अधिक प्रसन्न राहू लागेल. याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुमच्या डोळ्यातून कधीही अश्रू येणार नाहीत. तुमचे मन निरंतर प्रसन्न राहील, कारण जो देत राहतो तो निरंतर आनंदी राहतो. याचा अनुभव घ्यायचा असेल तर घेऊन पहा. आपल्या प्रेमात, आपल्या नात्यांमध्ये सुद्धा अधिक प्रेम देणे सुरू करा. ज्यांना आदर द्यायचा त्यांना आदर देणे सुरू करा. तुम्ही पाहाल की तुमचे जीवन पुढील स्तरावर आपोआप जात आहे, कारण देव तुमची फसवणूक कधीही होऊ देणार नाहीत, तर तुमच्या जीवनाला सकारात्मक वळण देऊन पुढे नेत आहे. तुमची प्रत्येकजण किंमत करेल. जर आज काही लोकांची किंमत होत नाही म्हणून ते वादविवाद करतात किंवा मनाप्रमाणे काही घडत नाही म्हणून वादविवाद करतात, त्यांनाही तुम्ही मान सन्मान देणे सुरू करा आणि बघा किती सुंदर काळ तुम्ही अनुभव कराल. दुसऱ्यांवर कधीही हसू नका, कारण त्या मनातही देव परमेश्वर आहे, भगवंताचा निवास आहे. प्रत्येकावर प्रेम करा. आपले नाते असो किंवा इतर कुणाचाही द्वेष करू नका. मनापासून खूप काळजी करू नका. अंतर्मनातून प्रसन्न राहणे सुरू करा. देवाचे नाम जप करा. त्यामुळे तुम्ही तुमचे अंतर्मन अगदी प्रसन्न पाहाल आणि आपल्या कर्मात चुका करू नका. योग्य वेळेवर परिस्थिती बदलण्यासाठी काही कर्म हे करणे आवश्यक आहे, तेव्हा ते करत राहा. जबाबदारी मानून नाही तर कर्म म्हणून करा, मग ते सोपे होऊन जाईल. बाळा, स्वतःच्या मनाला सकारात्मकतेने भरून ठेव, कारण नेहमीच मनात जास्त विचार, ताणतणाव ठेवशील तर मनासोबत शरीरही थकेल आणि मग तुला ऊर्जाहीन वाटू लागेल. त्याऐवजी सकारात्मक विचार कर. सकारात्मकतेचे विचार दुसऱ्यांनाही देणे सुरू कर. तू म्हणशील, स्वामी, हे कठीण वाटत आहे की प्रत्येकाला सकारात्मक बोलायचं आहे, सकारात्मक वागायचं आहे. तर कठीण मुळीच नाही. तू जर याचा सराव करशील तर निरंतर तुझ्या वाणीतून, मनातून सकारात्मक विचार निघत राहतील. तुझ्या आयुष्यात स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद येत आहे. स्वामी कृपेचा आशीर्वाद किरणांच्या रूपात तुझ्या अवतीभोवती पसरत आहे. तो प्रकाश तू अनुभवला आहेस का? अगदी या क्षणाला सुद्धा तू ते अनुभवू शकतोस. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. हे आकाश, पृथ्वी आणि सर्व काही तत्व तुला मदत करत आहेत. हे संपूर्ण ब्रह्मांड तुला मदत करत आहे.
तुझ्या त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुझं लक्ष वेधत आहेत आणि तू ते स्वीकार कर. कारण तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न माझ्यापर्यंत येऊन थांबतात. मी त्याचे उत्तरं पाठवतो, पण तू कधीकधी ते स्वीकार करतोस आणि कधीकधी नकारही देतोस. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश तुझ्या परिस्थितीला, आर्थिक परिस्थितीला मजबूत करणारे आशीर्वाद घेऊन आलेला संदेश आहे. तुझ्या आयुष्यात काहीतरी नवीन येणार आहे. नवीन विचार असोत, नवीन कार्य असो किंवा नवीन प्रगती असो, त्याची सुरुवात अगदी या क्षणापासून होत आहे. ते येणारे सुखद आहे, आनंदाचे आहे. ते स्वीकार कर. तुला आता कुणापासूनही काही धोक्याची, भीतीची आवश्यकता बाळगण्याची गरज नाही, कारण तुझी वेळ शुभ आहे. थोडा वेळ काळजी करू नका आणि आनंदासाठी तयार व्हा. बघा, तुमच्या मार्गात सर्वच काही सुंदर, प्रगतिशील आणि तुम्हाला पुढे नेणारं असेल. तुमचा आनंद तुम्ही अजून स्वीकार करा आणि ते सर्व काही हसत हसत स्वीकार केल्यास अधिक अधिक आनंद तुमच्या दिशेने प्रवाहित होत राहील. याचा आनंद घ्या, स्वीकार करा. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या आयुष्यात सकारात्मकता प्रदान करण्यासाठी तुमच्या पुढं आला आहे. ते सर्व स्वीकार करा, आनंदी राहा आणि स्वतःला तयार करा त्या आनंदासाठी. कदाचित तुझ्या डोळ्यातील पाणी थांबून जाईल आणि ते कायमस्वरूपी असेल, कारण आता इथून पुढे आनंदाचा झरा तुमच्या आयुष्यात मी प्रवाहित करत आहे. ते स्वीकार करा आणि आनंदी राहा. नात्यातलं प्रेम वाढेल, नात्यात सुसंवाद होतील, तुमच्या कार्यात यश मिळेल, तुम्ही पुढे जाऊ शकाल. आजपासून सर्व काही कायमस्वरूपी सकारात्मक घडेल, यावर विश्वास ठेवा. तू एकटा नाहीस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. हम गया नहीं, जिंदा है, या माझ्या वचनावर विश्वास ठेव. आजचा गुरुवार तुझ्यासाठी सर्व काही देणारा आहे. तुला सकारात्मकता, आशीर्वाद प्रदान करणारा आहे. भरभरून तुझ्यासाठी ते सर्व मिळणार आहे. आता भरभराट तुला मिळणार आहे. शांत रहा, आनंदी रहा, आयुष्यात प्रगती करा आणि आपल्या नात्यांना जपा. सर्व काही तुमच्यासाठी सुखकर होत आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा देणारा आहे, तुम्हाला पुढे नेणारा आहे, तुमच्या इच्छा अपेक्षांना पूर्ण करणारा आहे, तुमच्या चेहऱ्यावर हसू, आनंद आणि प्रगतीची वाट खोलणारा आहे. तेव्हा या संपूर्ण संदेशाला मनपूर्वक स्वीकार करा. स्वामी आई, मी ते सर्व स्वीकार करतो असे टाईप करा. आशीर्वाद मिळवा आणि स्वामींनी तुम्हाला ते सर्व देण्यासाठी निवडले आहे. तुमच्या आयुष्यात ती किरणे पसरवली जात आहेत. ती स्वामींच्याकडून तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे. ते स्वीकार करा, आनंदी व्हा. स्वामी कृपा तुमच्यावर निरंतर राहो. स्वामी माऊलीचं नाम, जाप, ध्यान आणि स्वामींचं श्री स्वामी समर्थ संदेश ऐकत राहा. जर तुम्हाला हे संदेश आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला पुढे नेओत आणि सुखात ठेवत, आनंदी ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.